गृहिणींनी नक्की बघा स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या या 10 किचन टिप्स। मटकी, मूग किंवा कोणतीही उसळ बनवताना त्यात कांदा हा जास्त घालावा। उसळ छान चवदार बनते। कोणत्याही पूजेच्या थाळीमध्ये किंवा घरातील जेवणामध्ये कांदा लसूण विरहित स्वादिष्ट जेवण बनवायचे असेल तर त्या जेवणाला ओवा आणि हिंगाचा तडका द्यावा। यामुळे जेवणाला अगदी हॉटेलसारखी छान चव येते। कांदे पोहे बनवताना कांदा फोडणीत टाकताच त्यावर लिंबू पिळावे व हळद टाकावी, म्हणजे पिवळा रंग हा छान राहतो। बऱ्याच वेळा इडली बनवत असताना तयार इडल्यांवर जास्त वाफेचे पाणी पडते। हे टाळण्यासाठी इडली पात्रात तळाशी जास्त पाणी न टाकता फक्त 1-1.5 इंच पाणी टाकावे। यामुळे इडल्या वाफेने ओल्या होणार नाहीत। गवारीची सुकी भाजी बनवताना गवार लवकर शिजली जात नाही, वेळ लागतो। म्हणून गवार अगोदर पाण्यात उकडून घ्यावे आणि नंतर फोडणी द्यावी। यामुळे भाजी लवकर बनते, तसेच चवही छान लागते। खोबरे किसून थोड्याशा तेलात भाजून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवावे। यामुळे ते जास्त दिवस चांगले राहते। उपीट सुटे सुटे न होता मऊ लुसलुशीत बनवण्यासाठी 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी वापरावे। याने उपीट खूप छान मऊ व लुसलुशीत होते। शेंगदाण्याचा कूट व खोबऱ्याचा किस अशा गोष्टी रिकाम्या वेळी करून ठेवाव्यात, म्हणजेच स्वयंपाकाच्या वेळी गडबड होत नाही। बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने स्टार्चचे रूपांतर शुगरमध्ये होते, त्यामुळे बटाट्याचा स्वादही बिघडतो। धिरडी करताना ती मोडू नयेत म्हणून अर्धा शेर पिठात 1 पळीभर गोडे तेल घालावे। फ्रेंड्स, असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।